झिरो डाऊन पेमेंट, झिरो प्रोसेसिंग फी आणि झिरो इंटरेस्टवर सुलभ हप्त्याने सर्व प्रकारचे रेडीमेड आणि कस्टमाइज्ड फर्निचर खरेदी करा. आपल्या घरांना गेल्या 40 वर्षांपासून सजवणारे एकविरा फर्निचर आपल्यासाठी घेऊन आले आहेत आजपर्यंतची सर्वात भव्य एक्सचेंज आणि फायनान्स ऑफर. सागवान, प्लायवूड, मेटल फर्निचरचे असंख्य पर्याय उपलब्ध असलेले नाशिक मधील सर्वात भव्य फर्निचर शोरूम एकविरा फर्निचर. आमच्या शाखा लेखानगर, त्रिमूर्ती चौक आणि म्हसरूळ. संपर्क 8975456223 किंवा 9373902900. काही लोकांचं आयुष्य हे चौकटीत असतं की सकाळी उठणार, ऑफिसला जाणार, घरी येणार, जेवण करणार, झोपणार. तरुण पिढीला ह्या गोष्टी अँझायटी, डिप्रेशन हे प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणावर बघायला भेटतात. इमोशनल बॅगेजेस कॅरी करत असतो. स्वतःला डेव्हलप करण्यासाठी आजच्या पिढीचं कुठे ना कुठे दुर्लक्ष होते मेंटल हेल्थकडे. स्वतःचा विचार करा. बी सेल्फिश फॉर युअरसेल्फ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? कोणी स्ट्रेसमध्ये असाल, कोणी आनंदी असाल, तर कोणाला वाटत असेल की आपण खूप स्ट्रॉंग आहोत. पण तुम्हाला सांगू मित्रांनो, तुम्ही कितीही स्ट्रॉंग वाटत असाल तरीही तुम्ही आजारी आहात असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव नेहा साळी. आपण याच विषयावर आज बोलूयात. माझा आजचा विषय आहे मेंटल हेल्थ. व्हॉट इज मेंटल हेल्थ? मेंटल हेल्थ म्हणजे काय? आपण आपल्याबद्दल कसं फील करतो, कसं ॲक्ट करतो किंवा सोसायटीबद्दल कसं फील करतो, ॲज वेल ॲज आपण आपल्या इमोशनल ट्रॉमा कसा हँडल करतो, स्ट्रेस कसा हँडल करतो, याला आपण मेंटल हेल्थमध्ये ह्या गोष्टी आपण इन्क्लूड करतो. तर मेंटल हेल्थ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आजकाल मेंटल हा शब्द ऐकला तरी लोक घाबरतात आणि लोकांमध्ये ॲक्सेप्टन्स नाही आहे की मला मेंटली काही आजार आहे. ही ॲक्सेप्टन्स आणणं गरजेचं आहे. मुळात या बाबतीत खूप कमी अवेअरनेस आहे लोकांमध्ये. मेंटल हेल्थमध्ये मला पहिला मुद्दा असा घ्यावासा वाटेल की आपण डे टू डे लाईफमध्ये आपले जीवनातले, जसं कोणी ऑफिस जात असेल, डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतात. बट त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण आपला चाइल्डहूड ट्रॉमा, अडल्टहूड ट्रॉमा हा कॅरी करत असतो. तर मला ह्या विषयावर असं बोलावं असं वाटतं की आपण इमोशनल ट्रॉमा, इमोशनल बॅगेजेस कॅरी करत असतो आणि कुठे ना कुठे आपण मेंटली वीक होतोय, मेंटली मानसिक स्तरावर आपण ठीक नाही आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. तर मी ह्याच विषयावर आज आपल्यासमोर काही मुद्दे मांडत आहेत की मेंटल हेल्थ आपल्या सर्वांसाठी किती गरजेचं आहे आणि का गरजेचं आहे. सो मित्रांनो, मेंटल हेल्थ लीड्स टू सुसाइड्स, मेंटल ट्रॉमाज, इमोशनल बॅगेजेस. सो हे जे नवीन नवीन कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आले, याचा अर्थ काय किंवा आपण ह्या गोष्टींमधून गो थ्रू करतोय का हेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. किंवा आपण सोसायटीला घेऊन, स्वतःला घेऊन कसं फील करतो, कसं ॲक्ट करतो, हेही जाणून घेणं गरजेचं आहे. मेंटल हेल्थ म्हणजे स्वतःचंच सेल्फ ऑब्झर्वेशन करणं, स्वतःबद्दल जाणून घेणं, स्वतः किती हॅपी आहात, एकट्यात असल्यानंतर तुमच्या बॅक माइंडला काय चालू आहे हे खूप मॅटर करतं आणि हे खूप गरजेचं आहे. किंवा फॉर एक्झाम्पल, मी खूप छान जॉब करते आहे आणि माझं सगळं फायनान्शियल मी वेल सेटल आहे, देन टू मला माझ्या माइंडमध्ये काहीतरी थॉट्स चालू आहे आणि मी खुश नाही आहे, माझ्या आयुष्यातल्या एका कप्प्यात मी खुश नाही आहे. तर मी त्या गोष्टींना कसं डील करावं, कसं टॅकल करावं किंवा मी ती गोष्ट ठीक करण्यासाठी मी काय करू शकते. मित्रांनो, काही लोकांचं आयुष्य हे चौकटीत असतं की सकाळी उठणार, ऑफिसला जाणार, घरी येणार, जेवण करणार, झोपणार. दिस इज नॉट आवर रुटीन. और आपण म्हणू शकतो की मनुष्य जन्म घेऊन आपण हे करायला मनुष्य जन्म घेतलेला नाही. मनुष्य जन्मात आपण स्वतःला ओळखणं, स्वतःबद्दल जाणून घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश कसं राहता येईल किंवा आपण इतरांना कसं खुश ठेवता येईल. तर मेंटल हेल्थच्या अडचणी आपल्याला केव्हा निर्माण होतात? जेव्हा वी आर अनहॅपी इनसाइड. अनहॅपी म्हणजे की आपण एखाद्या परिस्थितीला घेऊन किंवा एखाद्या गोष्टीला घेऊन असंतुष्ट असतो आणि ते का, आणि त्या गोष्टी कशा डील कराव्यात किंवा कशा टॅकल कराव्यात. त्यातून बरं होण्यासाठी काही गोल्स सेट करावे लागतील, सेल्फ लव्ह वाढवावं लागेल. सेल्फ लव्हच्याही काही गोष्टी आहेत. त्यासाठी तुम्हाला स्वतःवर प्रेम करावं लागेल. स्वतःचा विचार करणं, स्वतः कसे दिसतात, स्वतःचे स्किन हेल्थची काळजी घेणं, स्वतःचं मेंटल हेल्थची काळजी घेणं.
तर ह्या सगळ्या गोष्टी सेल्फ लव, ज्या वेळेस आपण सेल्फ लव करायला शिकतो तर बरेचशा आपल्या मेंटल हेल्थच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि मेंटल हेल्थ आपल्याला कुठे ना कुठे सुसाईडकडे घेऊन जातो. असे बरेचसे केसेस आहेत ज्या लोकांना वेळेत मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे. तर ह्या गोष्टी घडू नये किंवा आत्ताच्या तरुण पिढीला ह्या गोष्टी अँझायटी, डिप्रेशन हे प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणावर बघायला भेटतात. लोक खूप लवकर हताश होत आहेत, त्यांच्यात पेशन्स नाही आहे. मेंटल हेल्थच्या प्रॉब्लेम्समधून जसे एन्झायटी, डिप्रेशन, इमोशनल ट्रॉमा और मे बी चाइल्डहुड और अडल्टहुड ट्रॉमा यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करू शकतो. तर मी बाकी लोकांसारखं तुम्हाला किंवा सायकोलॉजिस्टसारखं तुम्हाला सांगणार नाही की बाबा रे तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. पण मी एकदम छोटीशी पद्धत तुम्हाला सांगते की तुम्ही तुमचे गोल्स सेट करा, वाचन करा, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला न्या, नेचरशी कनेक्ट करा, एक्सप्लोर करा, स्वतःचा विचार करा, बी सेल्फिश फॉर युअर सेल्फ. सो दिस इज माय सजेशन ऑफ द डे टू यू गाईज. आपण स्वतःला कोणत्या नजरेने बघतो, कोणत्या दृष्टीने बघतो, कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो हे खूप मॅटर करतं स्वतःसाठी. कुठे आपण खचतोय, आपण स्वतःची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर यातून बाहेर निघण्याचाही मार्ग आहे. आणि यात गुंतत कोणी असेल आपल्या आजूबाजूच्या सोसायटीत, तुम्हाला वाटते एखादी व्यक्ती अनहॅप्पी आहे, ती ॲक्टिव्ह नाही आहे, ती इन्व्हॉल्वमेंट नाही घेते कशात, तर यासाठी तुम्ही विचार करा. त्या व्यक्तीला विचारा, बाबा रे तू काही गो थ्रू करतोय का, तुझ्या आयुष्यात काही चाललंय का, हे विचारणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला कळेल की समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीत आहे आणि तिला आपण कसं बाहेर काढू शकतो. तर मित्रांनो, मला इथे बोलावं असं वाटेल महिलांबद्दल मला असं बोलायचं आहे की एखाद्या मुलीचं लग्न होतं, ती सासरी जाते, ती टोटली सासरच्यांचा विचार करते आणि कुठे ना कुठे तिची मेंटल हेल्थ खराब होत जाते, कारण ती स्वतःचा विचारच करत नाही. तर तिने स्वतःचा विचार केला पाहिजे, स्वतःचे गोल्स सेट केले पाहिजे, एक बकेट लिस्ट बनवली पाहिजे की मला हे अचीव करायचे, मला हे गोल्स अचीव करायचे, मला इथे फिरायला जायचे. महिला कळत न कळत खूप अन्याय सहन करत असतात आपल्या स्वतःच्या घरात किंवा समाजातही. तर यावर त्यांनी बोललं पाहिजे किंवा याला टॅकल कसं करावं किंवा याला हँडल कसं करावं हे तरी ॲटलिस्ट शिकून घेतलं पाहिजे. मेंटल हेल्थवर जर लक्ष दिले नाही तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक आजार होण्याची सुरुवात होते आणि तो आजार कुठे ना कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या आजाराचं स्वरूप घेतो. यात कम्युनिकेशन खूप मॅटर करतं. जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत कम्युनिकेट करा, जे तुम्हाला काहीतरी मार्ग यातून सांगतील आणि यातून बाहेर कसा पडायचा हाही तुम्हाला मार्ग सांगतील. जर तुमची परिस्थिती खूप वाईट असेल किंवा मी म्हणू शकते की तुम्हाला अँझायटी आणि डिप्रेशनमधून बाहेर नाही पडता येते, तर तुम्ही एखाद्या डॉक्टरलाही कन्सल्ट करू शकतात, एखाद्या सायकोलॉजिस्टला कन्सल्ट करू शकतात. तेही तुम्हाला छानपैकी थेरपिस्ट वगैरे प्रोव्हाइड करतील. कारण जर या गोष्टींकडे आपण लक्ष नाही दिलं तर तुम्हाला पॅनिक अटॅक्स प्लस सुसायडल थॉट्स अशा काही गोष्टींना सामोरं जावं लागू शकते आणि तुम्ही स्वतःवर अन्याय करता असं तुम्हाला वाटत नाही का, की तुम्ही लोकांचा विचार करताय, लोकांमुळे टेन्शन घेताय किंवा ज्याही कोणाचं काही टेन्शन घेत असाल ती व्यक्ती तुमच्याबद्दल कितीपट विचार करते. तर तुम्ही तुमच्या मेंटल हेल्थसाठी किती जागरूक आहात आणि किती जागरूक असलं पाहिजे तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी आपण किती जागरूक आहोत. किंवा मला इथे हे बोलावंसं वाटेल की आपण पैसा कमवतो आपण स्वतःला डेव्हलप करण्यासाठी, तर आजच्या पिढीचं कुठे ना कुठे दुर्लक्ष होते मेंटल हेल्थकडे. तर मला असं वाटतं यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकतात, एक्सप्लोर करा, एक्झरसाइज करा किंवा मग नवीन नवीन जागेवर व्हिजिट करा, तिथली प्युअर अँड पॉझिटिव्ह एनर्जीच्या संपर्कात तुम्ही या. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मेंटल हेल्थ ठीक करण्यासाठी. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं तसं मेंटल हेल्थचं पण सोल्युशन आहे मित्रांनो. तर पॉझिटिव्ह वातावरणात जेवढं राहता येईल तेवढं राहा आणि स्वतःची काळजी घ्या. जसे श्रीकृष्ण म्हणतात की एव्हरीथिंग हॅपन फॉर अ रिझन. तर या वाक्याचा विचार करा आणि जेवढं जास्त होईल तेवढं वाचन करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा ज्यांनाही याची गरज असेल. आणि पुढच्या वेळेस मी या विषयावर इन डिटेल डिस्कस करणार आहे. तर तोपर्यंत सप्रेम नमस्कार. थँक्यू.